माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या श्री क्षेत्र दशपूर मध्ये श्री संत दादा स्वामींच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आणि देवभक्तांच्या भेटीकरिता होणारा आपला हा उत्सव, या उत्सवातील असणारी ही पुण्यतिथीची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून संतांचा अवतार कार्यवर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? संतांच्या समोर जगद्गुरु तुकोबराय उभे आहेत आणि अंतकरणातली कृतज्ञता त्यांच्या समोर त्यांनी व्यक्त करतायत. काय सांगतात? तुम्ही संत आहात, मायबाप आहात आणि कृपावंत आहात. मी तुमचं काय वर्णन करू? तुमचं वर्णन करण्या इतकी माझ्याकडे योग्यता नाही. कायमी पतित कीर्तिवाळू, मी पतित आहे. पतित शब्दाचा अर्थ होतो पापी. मी पापी आहे. मी तुमचं वर्णन करण्यास असमर्थ आहे. मी तुमचं वर्णन करण्यास योग्य नाही. मी तुमचं काय वर्णन करून सांगू? तुम्ही प्रत्यक्ष अवतार घेऊन येत असता. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे? उद्धराया जन जडजीव, जडजीवांचा उद्धार व्हावा, हे तुमच्या अवताराचं प्रयोजन आहे. हे तुमच्या अवताराचं कारण आहे. जडजीवांचा उद्धार करण्याकरिता तुम्ही स्वतः कष्ट घेता आणि सर्वांना उद्धारून नेण्याकरिता सायास करत असता, हे मला चांगल्यापैकी माहिती आहे. जीवांचा उद्धार करण्याकरिता काय करता? नेमकं काय काय करता तुम्ही अवतार धारण करून आल्यानंतर? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. सुख वाढवता, भक्ती वाढवता, भाव वाढवता. भगवंताचा नाम जे सर्वश्रेष्ठ असणारं या कलियुगातलं साधन आहे, ते साधन सर्व लोकांपर्यंत नेऊन पोहोचविता. भगवंताचं नाम वाढविता. आणि सामान्य नाम नाही, कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार म्हणण्याचं तात्पर्य याच्या आधीच्या संतांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, तेच नामचिंतन त्यांनी पुढच्या सर्व जीवमात्रांपर्यंत पोहोचविलं. हे काम तुम्ही करता. म्हणजे सनकादिक संतांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, नारदजी महाराजांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, श्री शुकदेवांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, व्यासदेवांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, आदि शंकराचार्यांनी जे भगवंताचं नामचिंतन केलं, ज्ञानोबराय आदी करून सर्व संतांनी त्यांनी जे नामचिंतन केलं, त्याला कुळाचार नाम असं म्हणत जावं. पण या सर्व संतांनी जे नामचिंतन केलं, तेच नाम त्यांनी वाढवायचं आहे आणि याच्यावत जीवमात्रांपर्यंत ते साधन पोहोचवायचं आहे. म्हणून ते साधन पोहोचविण्याचं काम तुम्ही त्यांनी स्वतः करत असता. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे वाढावया त्यांनी सगळ्या ठिकाणी लावायचं. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया नाम, हे सगळेचे सगळं वाढावया हे कार्य करण्याकरिता संत मायबाप प्रत्यक्ष प्रगट होत असतात. आणि हे कार्य करत असताना त्यांनी विलक्षण असणाऱ्या वेदना सुद्धा सहन करतात. का तर जगाचं हित करायला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला जगाला हित स्वतःच कळत नाही. आणि ज्यांना स्वतःच हित कळत नाही, जे हित करून देणारे आहेत, त्यांच्यावर अपकार करण्याकरिता समाज त्यांनी तयार होत असतो. पण समाजाने केलेला अपकारही सहन करतात, पण तरी सुद्धा समाजाचं हितच करतात. हे विशेष असणारं कार्य त्यांनी करतात. त्याच्याकरिता उपमा दिली पाहिजे, काहीतरी दृष्टांत द्यावा. म्हणून त्यांनी तुका म्हणे गुणचंदनाची अंगी. चंदन जसा त्यांनी स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देतो, चंदन जसा स्वतः झिजून दुसऱ्याला शीतलता प्राप्त करून देतो, तशी तुम्ही संत आहात. स्वतः झिजता आणि जगाचं हित करण्याकरिता रात्रंदिवस त्यांनी प्रयत्नशील असतात. म्हणून तुम्ही चंदनासारखे आहात असं तुकोबराय संतांविषयी त्यांनी बोलताय. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. जसे चंदनाच्या अंगात गुण आहेत, तैसे तुम्ही जगी संतजन, तसेच तुम्ही या जगामध्ये संत मायबाप आहात, असं तुकोबरायांचं त्यांनी म्हणण्याचा तात्पर्य आहे. म्हणून संत मायबापांच्या समोर अंतकरणातली कृतज्ञता तुकोबराय या माध्यमातून व्यक्त करतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा
तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमे पतित कीर्तिवाण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्रस्तुत आज श्री संत दादा स्वामी म्हणजे नरहर सिद्ध स्वामी यांची पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ आपण सर्वजण ही सेवा या ठिकाणी करतो आहोत. खरं तर आता हा कठीण असणारा महामारीचा कालावधी आहे. कोरोना नावाची जी महामारी आहे तिनं अनेकांना ग्रस्त करून टाकलेलं आहे. आणि त्यात आपण सर्वजण शासनाचे नियम पाळून आणि भगवंताचं चिंतन या ठिकाणी करतो आहोत. सेवा खंडित होऊ नये, नियम आपला कायमस्वरूपी चालू राहावा या उद्देशाने या मंडळाच्या मनातला भाव जाणून ही सेवा या ठिकाणी घडते आहे. आज दादा स्वामी हरिस्वामींच्या समाधीचा त्यांनी अभिषेक झालेला आहे. दिवसभर त्यांनी या भूदेवांची गजबज या मंदिरामध्ये त्यांनी झालेली आहे. सर्वांना प्रसाद प्राप्त झाला. 3 दिवसाचा हा भव्य दिव्य असणारा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. या दशपुराला ही भूवैकुंठ आहे असं त्यांनी अर्थीत आपण ऐकलं की हे सामान्य नाही. याला भूवैकुंठ अशी त्यांनी उपमा दिलेली आहे. हे गाव दशपुर आहे म्हणून त्यांनी या दशपुरामध्ये या भूवैकुंठामध्ये आणि देवभक्तांचा सोहळा त्यांनी संपन्न होतो आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होतो आहोत. कोणत्या तरी जन्मातलं पुण्य आपल्या सर्वांचं उदयाला आलं आणि म्हणून आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. ज्यांच्याकरिता आपण हा सोहळा करतो आहोत ते संत आहेत. आणि संत हे त्यांनी महाराज जगदोद्धारा करताच अवतीर्ण होत असतात. जगताचं हित व्हावं, जगताचा उद्धार व्हावा, जगताचं कल्याण व्हावं हा उदात्त असणारा भाव संत मायबापांच्या अंतकरणामध्ये असतो. म्हणून संत हे त्यांनी सर्व लोकांमध्ये राहत असतात. संत सर्व लोकांना दिसत असतात. फक्त संत सर्व लोकांना कळत नसतात. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. कारण का दोन्ही सारखेच दिसतात, फक्त वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. म्हणून त्यांनी दह्याचे या अंगी निघेता कलोनी, एक मोल दोन्ही विको नये. जसं त्यांनी दह्याच्या अंगातून ताक आणि लोणी बाहेर पडतात पण एका मोलानं दोन्ही विकले जात नाहीत, तसे संत आणि सामान्य जन त्यांनी सारखे दिसतात पण त्यांनी त्यांना सारखं समजत जाऊ नये हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संत हे त्यांनी लोकोत्तर आहेत. नवे नवे त्यांची वृत्ती काही विशेष असणारी आहे. जगदोद्धारा करताच त्यांनी विचारपूर्वक आलेले आहेत. स्वतःच काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नाही. नवे नवे त्यांना कोणत्याच प्रकारचा विटाळ शिल्लक राहिला नाही. महाराज वर्णन करून सांगतात, हे नाही त्या विटाळ अखंड सोहळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या, जाणीवेची सुद्धा उपाधी ज्यांच्याकडे नाही ते संत महापुरुष आहेत. कारण त्यांनी जाणीव ही त्यांनी भगवत दर्शनापर्यंत जाण्याकरिता, भगवत साक्षात्कारापर्यंत जाण्याकरिता आडवी पडणारी आहे. पण तिथं जाण्याकरिता जाणीवच आडवी पडते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. एखाद्या माणसाला त्यांनी फार कीर्तनात आल्यानंतर झोप येत असली, 4-7 दिवसाचा सप्ताह असावा, त्याला फार झोप यावी आणि झोप आल्या कारणानं शेजारी पाजारी लोकांनी त्याच्याकडे पाहून त्याला हिनवायला सुरुवात करावी. येतो, जेवण करून येतो, कीर्तनात येऊन बसतो, टुकल्याच खात राहतो, कीर्तनच ऐकत नाही असं सगळ्या लोकांनी म्हणावं. आणि असं म्हणल्यामुळे त्याच्या मनाला फार वाईट वाटावं. आणि मग त्यानं दुसऱ्या दिवशी उपाययोजना केली. तो म्हणला आता झोपायचंच नाही. ही झोप आली रे आली की त्या झोपेला सगळ्यात आधी बदडून काढायचं. म्हणून घरून येतानाच एक काठी घेऊन आला आणि काठी आपल्या जवळ ठेवली आणि मग तो झोप यायची वाट पाहायला लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. झोप येण्याची काय करू लागला? वाट पाहू लागला. आणि कशी वाट पाहू लागला? जाग राहून झोप येण्याची वाट पाहू लागला. आता खरं सांगा, हा जाणीवपूर्वक जागा राहिल्यानंतर याला झोप येईल का? येणारच नाही. का? कारण तो जागा आहे म्हणून त्याला झोप येऊ शकत नाही. हे जसं आहे ना तसं त्यांनी स्वरूपाला जाणण्याकरिता जर आपण निघालो आणि मी स्वरूपाला जाणतो आहे, मला स्वरूपाला जाणायचं आहे असा विचार जोपर्यंत माझ्या अंतकरणामध्ये आहे तोपर्यंत मी स्वरूपाला जाणू शकत नाही. का? तर ज्याला जाणायचं आहे तो मीच आहे. महत्वाचा भाव आहे.
ज्याला जाणायचं आहे तो मीच आहे. म्हणून मला जाणायचंय काय तर माझ्या स्वरूपालाच जाणायचं आहे. पण मी या स्वरूपाला जाणण्याकरिता निघालेलो आहे ही जाणीव जरी अंतःकरणात शिल्लक राहिली तरी त्या जाणीवेच्या पलीकडे असणाऱ्या परमतत्वामध्ये पदार्पण करता येत नाही. म्हणून जाणून जाता जाणीव घाली आड फाटाव निळोबराय वर्णन करून सांगतात. म्हणून ही जाणीव सगळ्यात भयंकर आहे. म्हणून कोणी कितीही मोठी साधना करणारा साधक जरी असला तरी सुद्धा तो फार चिंतन करत असला तरी सुद्धा तो नामजप करतो आहे. आणि नामजप करत असताना त्यांनी त्याच्या मनात विचार चालू आहेत मी नामजप करतो आहे. जोपर्यंत मी नामजप करतो आहे असं तो म्हणतो आहे तोपर्यंत तो त्यांनी त्या परमतत्वामध्ये विलीन होऊ शकत नाही. कारण त्याच्यात विलीन होण्याकरिता समान व्हावं लागतं. महाराज वर्णन करून सांगतात हे समाधी हरीची समाधी हरेची समसुखे विण. त्याचं पुढचं महत्वाचं आहे न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी म्हणजे काय तो देव आहे आणि मी त्याचा भक्त आहे. जोपर्यंत हा भेद आहे तोपर्यंत समाधी लागू शकत नाही एकरूपता प्राप्त होऊ शकत नाही. हा तेवढाच महत्वाचा विचार आहे. मी नामजप करतो आहे म्हणजे नाम त्यांनी वेगळं आहे आणि घेणारा मी वेगळा आहे. हे द्वैत जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत आपण परमतत्वापर्यंत जाऊ शकत नाही. बरेच ध्यान करणारे लोक मला पाहायला मिळाले. हे ध्यान करतात डोळे बंद करून पण ध्यान करत असताना मनात असाच विचार करतात मी ध्यान करतो आहे. जोपर्यंत मी ध्यान करतो आहे ही भूमिका अंतःकरणात आहे तोपर्यंत त्याचं ध्यान समाधीपर्यंत त्याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून हा मी आडवा येतो ही मीची जाणीव आहे. म्हणून ही जाणीव ज्यांच्या ठिकाणी राहिली नाही ते संत महापुरुष आहेत. म्हणून उपाधी वेगळे जाणीवेच्या म्हणून जाणीवेच्या पलीकडे गेले म्हणून त्यांच्या जीवनात काय प्राप्त झालं असेल तर ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निवाली समजण्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या म्हणून वासना निवाली समळ ज्यांची ज्यांच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही वासना शिल्लक राहिली नाही त्यांनाच ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली आणि म्हणून ते त्या तदाकार स्थितीला प्राप्त झालेले आहेत. ज्याला कोणाला ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल ज्याला ब्रह्मरसाची गोडी चाखायची असेल त्यानं अंतःकरणामधून समूळ वासना घालून टाकावी. आणि वासना घालून टाकल्यानंतर त्यांनी देव आणि तो वेगळा शिल्लक राहत नाही. तया स्वांतकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया म्हणजे तो ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारचा काम शब्दाचा अर्थ इच्छा शिल्लकच राहिली नाही परमात्मा त्याच्यापासून वेगळा राहत नाही. तो स्वतःच परब्रह्म स्वरूप त्याने होऊन राहतो. ते सदेह सच्चिदानंद कान होते तयाचे विसाट शब्द सुखे म्हणवे की वेद. ते सदेह सच्चिदानंद कान होते म्हणून ते देहासहितच त्यांनी सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ब्रह्मरसाची गोडी त्यांना प्राप्त झालेली महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आकाराला ठाव शिल्लक राहत नाही आणि देहच त्यांनी प्रत्यक्ष देव स्वरूप होऊन जातो. हा त्यांचा दिव्य असणारा महिमा आहे. हा त्यांचा दिव्य असणारा भाव आहे. ते स्वतःच सांगतात हे बीज भाजणी केलेला ही आम्हा भाजुनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुम्ही ऐकतात ना सर्वजण देह कुठं देव होता असतो का पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आद्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो हे शास्त्राचं वचन आहे. म्हणून त्यांनी संपूर्ण जगतच ब्रह्मरूप आहे. म्हणून त्यांनी महाराज सगळं जर ब्रह्मरूप आहे तर देह काय त्याच्यापेक्षा वेगळा असेल का. म्हणून त्यांनी त्या अनुभूतीपर्यंत जाण्याकरिता संतांविषयी आपण बोलतो आहोत त्यांना ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली. त्या अनुभूतीपर्यंत जाण्याकरिता काय केलं पाहिजे
असं जर त्यांनी कोणी म्हणत असेल, लाईट आली बरं, असं जर कोणी म्हणत असेल तर महाराजांनी सांगितलं 3 गोष्टी आहेत. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये. म्हणून त्यांनी भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म. वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. त्याच्या पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. देहाच्या निरासे पाविजया खाया, माझी ऐसी काया जवनो हे. म्हणून देहाचा निराश झाल्याशिवाय या स्थानापर्यंत जाता येत नाही. म्हणून देह प्रत्यक्ष झाला देव आणि देहाच्या निरासे पाविजया खाया हे सांगतात. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून देवत्व त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी साध्य केलेलं आहे. म्हणून देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन त्याची झाले, ते स्वतःच देव झाले. त्यांच्याकडे देवत्व त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झाला, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी त्यांची असणारी दिव्य भूमिका जाणीवेच्या पलीकडे गेले, हे त्यांचं दिव्य लक्षण आहे. त्यांना कोणती उपाधी शिल्लक राहिली नाही, हे त्यांचं दिव्य लक्षण आहे. त्यानंतर ब्रह्मरासाची गोडी त्यांना प्राप्त झाली, हे त्यांचं लक्षण आहे. त्यांचा देह प्रत्यक्ष देव झाला, हे त्यांचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या लक्षणांकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी साध्य करणं सामान्य गोष्ट नाही. याच्याकरिता त्यांनी विशेष असणारी साधना जीवनामध्ये अशा पद्धतीने करावी लागली. म्हणून तर ते संत झालेले आहेत. संत शब्दाचा अर्थ काय होत असेल तर ढोबळमानानं संत शब्दाचा अर्थ पाहायचा असेल तर जे संत झालेले आहेत ते संत आहेत. सरळ सरळ परत एकदा ऐका. ऐकतात ना पण तुम्ही सगळे, नाही तर मी बरोबर करीत राहायचं. ढोबा
तर अशा लक्षणाने संतांना पाहत जावं. आणि यातलं काहीच नाही कळालं तर सोपं लक्षण सांगत होतो, जे संत झालेले आहेत त्यांना संत म्हणत जावं. जे संत झाले म्हणजे ज्यांच्या जीवनातली धावपळ थांबलेली आहे, ज्यांच्या जीवनातली उठाठेव थांबलेली आहे, ज्यांच्या जीवनामधलं त्यांनी प्राप्तव्य थांबलेलं आहे, त्यांना संत म्हणत जावं. काहीच मिळवायचं नाही, काहीच मिळवायचं नाही, अशी स्थिती ज्यांच्या अंतःकरणाची झालेली आहे ते संत आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असं म्हणलं तर घ्यायचं जोडून आपलं सुद्धा, मग आपलं तपासून पाहायचं आपण संत आहोत का? का प्रत्येकाच्या पोटात यादी आहे, यादी आहे. आणि कशाची यादी? काहीतरी मिळवण्याची यादी आहे. आणि ती यादी कधीच संपत नाही. म्हणजे कृष्णा कृष्णा संपत नाही. आपण सर्वजण संपून जाऊ, कृष्णा मात्र कधी त्याने संपत नाही. वयमेव तप्ता कालो न यातो वयमेव याता तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. कृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा तपो न तप्तं वयमेव तप्ता कालो न यातो वयमेव याता. म्हणून त्यांनी भोगान भुक्त्वा वयमेव भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. भोग त्यांनी आपण भोगत नाही, भोग आपल्याला भोगतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हणत समजताय लहानपणापासून त्यांनी हॉटेल पाहतात, लोक पाहतात की नाही? हॉटेलच्या त्या काउंटरच्या समोर काचा लागलेल्या असतात, काचा. आणि काचाच्या आतमध्ये गुलाबजाम ठेवलेले असतात, त्या काचाच्या आतमध्ये पेढे ठेवलेले असतात, त्या काचाच्या आतमध्ये लाडू ठेवलेले असतात. आणि जेव्हापासून हॉटेल सुरू झालं तेव्हापासून त्याची तब्येत तशीच असते. म्हणजे तेच असतात असं नाही, ते विकले जातात पण तो माणूस परत थप्पी घालून ठेवतो. म्हणजे लाडू खाणारे कितीतरी मेले, पण लाडूची थप्पी मात्र जशीची तशीच आहे. पेढे खाणारे कितीतरी मेले, पण पेढ्याची थप्पी मात्र जशीची तशीच आहे. म्हणजे काय? भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आपण भोग भोगले नाही, भोगाने अनेक माणसं भोगले आणि माणसं संपून गेले, पण भोग तसेच राहिले. तसं तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा म्हणजे अंतःकरणातल्या इच्छा, अंतःकरणातल्या कामना, अंतःकरणातल्या वासना या कधीच संपत नाहीत महाराज. त्या संपणाऱ्या नसतातच मुळात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून काय करावं? विवेकी मनुष्यानं, विवेकी म्हणजे विचारवान मनुष्यानं ज्या ज्या कामना अंतःकरणात निर्माण होतात त्या कामनांचं चांगल्यापैकी परीक्षण करावं. तुम्ही ऐकतात ना सर्व? तुम्हाला संतपुरा अभंग चिंतना करता घेतला, मी काय सांगतोय मला वाटतं हे मी गरजेचंच सांगतोय, संतांचंच सांगतोय. महत्वाची गोष्ट आहे. मला संतांविषयीच सांगायचं, सामान्य जीवाचं काही सांगायचं नाही. ज्या ज्या कामना माझ्या अंतःकरणात निर्माण होतात त्या सगळ्या कामनांविषयीचे त्यांनी मी परीक्षण केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. आणि परीक्षण करून निर्णय केला पाहिजे की ही कामना माझ्या अंतःकरणात निर्माण होती आहे, याच्यात काय तथ्य आहे, याच्यात तथ्य काय आहे ते तथ्य मी त्यांनी जाणून घ्यावं. आणि मला तथ्य कळाल्यानंतर, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला तथ्य कळाल्यानंतर मी त्या विषयाचा त्याग करावा, त्याला जाणून त्या विषयाचा त्याग करावा. नाहीतर बळजबरी परमार्थ करायचा म्हणून तुम्हाला तुमच्यावर दडपण आणून जर तुम्हाला विषय वासनांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये ताकद आहे, तोपर्यंत ताकदीच्या बळावर तुम्ही त्या वासनांना दाबून टाका. पण ज्या वेळेला तुमची इंद्रिय क्षीण होतील, बाहेरची पण आणि आतली पण, आणि त्यावेळेला तुमच्या इंद्रियांवर ताबा राहणार नाही, आणि मग त्यांनी तुम्ही त्या शिथिल असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या वासनांना आवडू शकणार नाही. मग बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की लोक आधी फार पारमार्थिक होते, फार कडकडीत व्हायला लागले होतं, आणि कालांतराने त्यांचं काहीतरी घोटाळा झाला. असं ऐकायला मिळतं की नाही? काय ऐकायला मिळतं? त्यांनी जोपर्यंत त्यांच्यात शक्ती आहे तोपर्यंत त्या वासनेला दाबून टाकलं आणि दाबून ठेवलं, पण कालांतराने मात्र त्या वासनेला दाबता आलं नाही. हे जसं आहे असंच त्यांनी महाराज असू दे विठोबा
तुम्हाला प्रमाण सांगतो. निळोबरांनी तुकोबरांची आरती लिहिली आणि त्यात ते म्हणतात, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी, अनुतापाचे देही ज्वाळी देह बुद्धी हवेली. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी, म्हणजे प्रपंचात तुकोबरा सर्वांच्या समोर दिसले, पण प्रपंच त्यांनी भोगला आणि भोगून त्यागला. हा महत्वाचा विचार आहे. कशानं त्यागता येईल? फक्त विवेकानं त्यागता येईल. पण जोपर्यंत विवेक अंतःकरणात निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण विषयांपासून बाजूला जाऊ शकणार नाही. मग संत त्यांनी काय आहेत? संत हे विवेकी आहेत. संत तेथे विवेका असणे. संतांचे जवळ विवेक आहे महाराज. आणि या विवेकाच्याच बळावर संतांनी काय केलं असेल? महाराज सांगतात, हे विवेकासहित विवेकाला जोडून वैराग्य त्यांनी अंतःकरणामध्ये साठवलं जातं. आणि विवेक वैराग्याच्या बळावरती हे संत मायबाप सर्व त्यांनी अंतःकरणातल्या विकारांना शांत करून आणि एका स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतात. हे विशेष असणारं संतांचं लक्षण आहे महाराज. म्हणून त्यांनी उगीच कोणाला पण संत म्हणलं जात नाही आणि संत त्यांनी होता येत नाही. हा महत्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, संत त्यांनी जाणीवपूर्वक आम्ही संत आहे. काही संत होण्याकरिता काही परीक्षा नसतात. संत होण्याकरिता त्यांनी कोणती शाळा नसते. संत ही प्राप्त होणारी अवस्था आहे. संत ही प्राप्त होणारी अवस्था आहे. सहज त्यांनी त्या आचरणातून मनुष्य त्या स्थितीपर्यंत अशा पद्धतीने जातो. आणि मग त्यांनी मला तुकोबरा सांगतात, पिकलिया शेंद कडूपण गेले आठर्व गेले भावा भाव झाला काम क्रोध लोभ निमाले खायचे आनंदाची सृष्टी झाली. अशी त्यांना स्थिती प्राप्त झालेली असते. काम क्रोध लोभ निमाले खायचे शांत झाले. खायचे शांत झाले. कसे शांत केले? विवेकानं शांत केले. हा महत्वाचा. षडउर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवणी. मनुष्य हृदयामध्ये षडउर्मी आहेत. हृदयामध्ये काम आहे, हृदयामध्ये क्रोध आहे, हृदयामध्ये लोभ आहे, हृदयामध्ये मोह आहे. या सगळ्या गोष्टी हृदयामध्ये आहेत. त्यांचा अंत पुरवावा लागेल. पण कशाने पुरवता येईल त्यांचा अंत? फक्त एका विवेकानं पुरवता येईल त्यांचा अंत. जाणीवपूर्वक विचारपूर्वक त्यांनी परमार्थ करणारा जो मनुष्य आहे तो विवेकी होऊन त्यांनी स्वतः बरोबर संवाद साधतो, स्वतः बरोबर बोलतो आणि त्यापेक्षा तो स्वतःला समजून सांगतो. तुम्हाला कळतंय ना माझं म्हणणं? नाही तर दुसरं सांगू का? कळण्यासारखं सांगतोय, गरजेचं सांगतोय, गरजेचं सांगतोय, महत्वाचा विचार सांगतोय. स्वतः बरोबर संवाद करून स्वतःला समजून सांगतो, हे बघ हे असं आहे आणि याच्यात काय तथ्य आहे सांग. हा गुलाबजाम आहे, हा गुलाबजाम आहे आणि या गुलाबजाम मध्ये त्यांनी खवा भरलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी अमुक काय असतं मैदा भरलेला आहे. याच्यामध्ये पाक साखरेचा त्यांनी भरलेला आहे आणि हा तू खातो आहेस हा असाच असतो. याच्यापेक्षा याच्यात दुसरं काही भरून ठेवलेलं नाही. हे त्यांनी ज्यावेळेला तो स्वतःच्या मनाला सांगतो आणि मग त्याच्या मनाला म्हणतो सुद्धा, किती दिवस गुलाबजाम खात राहिला म्हणजे तुझं मन म्हणेल आता बास. कळतं का तुम्हाला? किती दिवस गुलाबजाम तू खात राहिलास म्हणजे आता तुझं मन म्हणेल बास. कधीच मन म्हणणार नाही बास, कधीच मन म्हणणार नाही थांब. महत्वाचा विचार आहे. पण जो विवेकी आहे तो मात्र निश्चित म्हणू शकतो की बस पुरे झाले. म्हणून त्यांनी संत असे आहेत की जे त्यांनी मला विवेक संपन्न आहेत. ते त्या गोष्टीला जाणतात आणि जाणून त्यातून अशा पद्धतीने वेगळे होतात. कोणत्याच प्रकारची वासना अंतःकरणामध्ये शिल्लक राहू देत नाहीत. सगळ्या प्रकारच्या वासना प्रयत्नपूर्वक विवेकाने संपून टाकतात. आणि एकदा का सगळ्या वासना अंतःकरणातल्या संपल्या की मग त्यांनी मुक्त स्थिती प्राप्त असतेच भोगायला मिळते. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणा. तो जीवनमुक्तीचा विलक्षण असा आनंद ते त्या ठिकाणी भोगत असतात. आणि फक्त स्वतः आनंद घेतात असं नाही, तर त्यांच्या बरोबर ते इतरांना
ब्रह्मरस वाटितो आणि घ्या रे ओ नकारान भरी मी ब्रह्मरसाचं सेवन करतो आहे आणि फक्त मी करतो असं नाही, वाटितो अनेका मी इतरांनाही ब्रह्मरस अशा पद्धतीने वाटतो आहे म्हणून घ्या रे ओ नकारान भरी त्यांनी ब्रह्मरसाचं सेवन करा. त्यापेक्षा त्यांच्या स्वतःजवळ त्यांनी आनंद भरलेला आहे, आनंदाची पुष्टी अंगी सुते संगे उद्धरती ते स्वतःच आनंदी झालेले आहेत म्हणून त्यांना दुसऱ्याला आनंदी करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यांच्या सानिध्यात जे जातात ते सहजच आनंदाला प्राप्त होतात. का म्हणे का तो आनंदाचे लाडू आनंदाचे लाडू खातो म्हणतात. त्यांचं म्हणणं त्यांनी ब्रह्मरसाकडे बोट दाखवत आहे, नाहीतर आनंद शब्दाची अतिव्याप्ती विषयाकडे सुद्धा होऊ शकते, कारण लोकांना विषयात सुद्धा आनंद वाटतो हा महत्वाचा विचार आहे. पण विषयातला आनंद सांगण्याचं तात्पर्य नाही, परब्रह्म स्वरूपामध्ये असणारा आनंद सांगण्याचं तात्पर्य आहे. ते स्वतः परब्रह्म स्वरूपाचा आनंद त्यांनी घेतात आणि स्वतः आनंद घेऊन दुसऱ्याला आनंद देण्याकरिता जीवन जगतात. संतांचं जीवन हे त्यांनी म्हणत दुसऱ्याला आनंद देण्याकरिताच आहे. त्यापेक्षा शंकराचार्य स्वतः वर्णन करून सांगतात, सन्मार्गवर्तीनो संत हा, जे सन्मार्गावर त्यांनी वर्तन करतात तेच खऱ्या अर्थानं संत आहेत. वास्तविक पाहणार ज्यांना कोणत्याच प्रकारचं बंधन पाळण्याची काहीच आवश्यकता नाही, ज्यांना वेद विधान करीत नाही, वेद म्हणत नाही त्यांना तो असाच वागला पाहिजे म्हणून त्याला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही, बंधन नसताना स्वतःला बंधनामध्ये बांधून घेतात, धर्माच्या बंधनात बांधून घेतात, वेदाच्या बंधनामध्ये बांधून घेतात, शास्त्राच्या बंधनामध्ये बांधून घेतात. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हेतून मानावे, अशा अवस्थेत तस्मात शास्त्र प्रमाण म्हणून त्यांनी शास्त्राला प्रमाण मानून अशा पद्धती ज्यांना कोणतंच प्रमाण मानण्याची आवश्यकता नाही ते सगळ्या जगाची त्यांनी प्रमाण डोक्यावर घेऊन अशा पद्धतीने जगतात. मर्यादा जीवनामध्ये ठेवून अशा पद्धतीने जगतात. किती शास्त्र पाळावं, किती शास्त्राच्या मर्यादेत राहावं. आम्ही ऋषिकेशला गेलो, तिथे गेल्यानंतर त्रिभुवनदास स्वामी नावाचे एक महात्मे तिथं आहेत. जगन्नाथजी महाराज म्हणजे आहेत ना आचार्य आपले केळगावचे, त्यांच्या बरोबर आम्ही त्या स्वामींकडे गेलो. गेल्यानंतर त्यांनी त्यांचा फार महिमा ऐकला, फार चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून. मला जगन्नाथजींनी चालता चालता सांगितलं, महाराज हे टमाट्याची भाजी खात नाहीत, टमाट्याची भाजी खात नाहीत, पण का बरं खात नसतील. मग मला उत्सुकता आली, टमाट्याची भाजी काय खात नसतील. मग त्यांनी कारण सांगितलं, तुम्ही ऐकतात नसेल, कारण गमतीच आहे महाराज, का बरं खात नाहीत टमाट्याची भाजी. म्हणले संस्कृतामध्ये टमाट्याला नावच नाही म्हणून हे टमाट्याची भाजी खातात. किती मर्यादा पाळावी, मर्यादा किती पाळावी हे मला सांगायचंय. की संस्कृतामध्ये टमाट्याला काहीच नाव नाही म्हणून टमाट्याची भाजी खात नाही. कोणी पाहायला येणार आहे का हे शास्त्र पाळतात की नाही पाळत म्हणून. संन्याशी मुक्त महात्मा आहे, मस्त महात्मा आहे, पण तरी सुद्धा अजून सांगतो उदाहरण, भाऊने सांगितलं उदाहरण सांगतो. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, त्यांनी सांगितलं उदाहरण सांगतो. एक साधू त्यांनी एका मनुष्याच्या घरी जेवायला गेला आणि जेवायला गेला, सव्वा 10लाच गेला होता. जेवायला गेल्यानंतर त्यांनी आंबे रसाचं जेवण होतं, आंबे रसाचं. आणि आमरस अशा पद्धतीने त्यांनी करायचा. त्याने चांगले आंबे आणले, कोणत्या जातीचे आणले असतील मला माहित नाही, चांगले आंबे आणले आणि चांगले आंबे आणून बायकोच्या हातात दिले. बायकोला समजून सांगितले, हे बघ चांगला रस करायचा. मला कातडी सुद्धा दुधाने धुवून काढ. काय म्हणला, कातडी सुद्धा दुधाने धुवून काढ, एवढंच त्यांनी म्हणला. साधूनी शब्द ऐकला, कातडी बोलताय, कातडी बोलताय, कातड म्हणतो, खाणार नाही म्हणला तुझा रस. पातील भर रस तयार केला, फक्त कातड शब्द वापरला. काय वापरला शब्द, कातड. कातड म्हणला तरी साधूनी रस खाल्ला नाही, खाणार नाही म्हणला, कातड म्हणतो. मग काय म्हणायचं, टरफल बोलणे का, काय टरफल बोलणे का, कातड नाही बोलणे का, टरफल बोलणे का. मग काय एक माणूस होता, तुम्हाला घेऊ का, की पातील रसाचं उत्तर घेऊन गेला. आता संपूर्ण म्हणून दुसरे आंबे आणले, तेवढेच पैसे खर्च करून साधूने खुर्ची टाकली, खुर्चीवर त्यांनी बसून राहिले साधू महाराज आणि स्वतः समोर रस तयार करायला लावला आणि आवर्जून सांगितलं, कातडे नाही बोलणे का,
तरफल बोलले का आणि मग रस तयार करायला लावला, मग रस खाल्ला. मला काय सांगायचं, किती मर्यादा पाळावी? काय गरज आहे का मर्यादा पाळण्याची? काहीच गरज नसताना त्यांना वेद विधान करीत नाही, त्याला कोणतं शास्त्र बोट दाखवित नाही, तरी सुद्धा एवढ्या मर्यादेत आहेत. पण एवढ्या मर्यादेत ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत महाराज. आणि खरं सांगू, म्हणूनच ते जगाच्या समोर शास्त्र सांगू शकतात. माझ्यासारखे आयरे गैरे नथू खैरे लोकांना शास्त्र सांगण्याकरिता उद्युत होतात. माझ्यासारख्या खरकाट्याला जगासमोर शास्त्र सांगू नये. आम्ही माझी वस्तुस्थिती सांगताय. माझ्या पोटात काम भरलेलं आहे, रात्रंदिवस कामाचं चिंतन चालू आहे. माझ्या पोटात क्रोध भरले, रात्रंदिवस क्रोधाचं चिंतन चालू आहे. माझ्या पोटात लोभ आहे मानाचा, प्रतिष्ठेचा, आणि त्याच्याकरता रात्रंदिवस माझं जीवन मी खर्च करतोय. मी खरकटाच आहे. माझ्यासारख्या खरकट्याने लोकांना शास्त्र सांगायचं नाही. शास्त्र त्यांनी सांगायचं ज्याचं जीवन शास्त्रमय झालेलं आहे, ज्याचं जीवन त्यांनी मर्यादेत बांधलेलं आहे. मग ज्ञानोबरांकडे बघा, मर्यादेत बांधलेलं जीवन आहे. तुकोबरांकडे बघा, मर्यादेत बांधलेलं जीवन आहे. निळोबरांकडे बघा, मर्यादेत बांधलेलं जीवन आहे. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याकडे बघा, मर्यादेत बांधलेलं जीवन आहे. मर्यादा सोडली नाही महाराज. मी भगवंताचा भक्त आहे, मी भगवंताचा दास आहे, कोणाची गुलामी करणार नाही. माझ्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता नाही. काल महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की चेहस्ती खान नावाचा त्यांनी निजाम शहाचा असणारा खान, त्याला हे गाव दत्तक दिलं होतं, आंदोलन दिलं होतं. म्हणून त्याच्या नावावरून या गावाचं नाव चास पडलं नाही, तर गावाचं खरं नाव दशपूर आहे. म्हणून त्यांनी पूजा करत असताना अशा पद्धतीनं त्यानं शिपाई पाठवला आणि महाराजांना त्यांनी बोलून आणा म्हणून सांगितलं. शिपाई बोलवण्याकरिता आला आणि पूजा करत होते. त्यांनी सांगितलं पूजा झाल्याशिवाय येणार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पूजा झाल्याशिवाय येणार नाही, पक्क सांगून टाकलं. तो शिपाई गेला आणि गेल्यानंतर त्यानं त्या खानाला सांगितलं की ते पूजा झाल्याशिवाय येत नाही म्हणतात. परत पाठवलं. जसे असतील तशी ओढून आणा. ओढताण सुरू झाली आणि मग बाडच उचललं सगळं. कुलकर्णी पद होतं ना, लिखापडीचं काम होतं. सगळं बाड उचललं आणि खानाच्या समोर येऊन मांडलं, हे तुझं सगळं दप्तर. मला तुझ्या त्या नोकरीची आवश्यकता नाही, मी तुझा गुलाम नाही, मी भगवंताचा दास आहे. हा महत्वाचा विचार आहे. जरी हे आकाशवर पडप आहे, ब्रह्मभंगा जाय, वडवा गलती त्रिभुवन खाय, पर मी तुझीच वास पाहे विठोबा. म्हणून देवाशिवाय न करी अनेकांचा पांगेला, मी दुसऱ्याचा पांगेला होणार नाही, मी दुसऱ्याला शरण जाणार नाही, मी दुसऱ्याचा दास होणार नाही, मी जगाचा दास होणार नाही. ही एकनिष्ठा आहे. महत्वाचा विचार आहे. एवढी एकनिष्ठता आपल्या पोटात असू शकते का? घ्या आपल्या अंगावर उडून जाऊ द्या. एखादा चांगला प्रतिष्ठित माणूस आहे, आपण पूजा करण्याकरिता बसलो, मग आपण काय करतो, ती म्हणे अहो हे आलेले आहेत आणि ते अमुक आहेत आणि फलाणे आहेत ना, जरा बोलता का? आपला रंगणात तिथंच वाट बघत बसेल तासभर आणि आपण त्यांनी त्याची गाठ घेण्याकरिता. हा महत्वाचा विचार आहे मला. अशी आपली प्रवृत्ती आहे. म्हणून आपली अशी प्रवृत्ती आहे म्हणून तर हा भगवान आपल्याला प्रसन्न होत नाही. ते संत तसे नाहीत महाराज. ते म्हणतात मुंगी आणि राव राजा असेल तर मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. ही भूमिका आहे महाराज. म्हणून ते एकनिष्ठ आहेत, ते तत्वनिष्ठ आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगाला उपदेश करण्याकरिता पात्र आहेत. तेची परोपकारी पुण्यवंत प्रबोधित्यानारी नरलोका. तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्यानारी नरलोका. तेच पुण्यवंत आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं उपदेश करण्यास योग्य आहेत. म्हणून तर प्रबोधित्यानारी नरलोका, म्हणून तर जगाला त्यांनी प्रबोधन करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आहे. अशा संतांविषयी काय आपल्यासारख्यानं त्यांनी बोलावतो का म्हणे, त्यांच्या पायी पायपोस होऊन यावास करीन ते तुकोबारा म्हणतात. त्यांच्या पायातला जोडा, पायपोस म्हणजे जोडा होऊन त्यांच्याजवळ अशा पद्धतीने वास्तव्य करीन. हे त्या संत मायबापांचं जीवन आहे महाराज. पण अशा दिव्य असणाऱ्या जीवनामध्ये स्वतः जगतात, दिव्य असणाऱ्या अनुभूतीत जगतात आणि अशा अनुभूतीत जगून त्यांनी स्वतः शास्त्रमय असणारं जीवन त्यांनी जगून जगाला शास्त्र सांगण्याकरिता येतात. जगाला शास्त्र कळत नाही, जगाला वेद कळत नाही, जगाला धर्म कळत नाही, जगाला त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःचं हित कशात आहे हे कळत नाही. ते संतांना कळतं महाराज. पण असे असणारे त्यांनी संत मायबाप जगाच्या समोर येतात आणि जगाच्या समोर त्यांनी महाराज येत असताना स्वतःची उच्च असणारी स्थिती अशा पद्धतीने सोडून येतात. त्यांना काही करायचं शिल्लक राहणे, उच्च असणारे
स्थितीवरती आहेत आणि ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती म्हणजे ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे. व्यापक असणारी स्थिती त्यांनी निर्माण. स्वय व्यापक निर्धार काय त्याच्या आधी आहे? संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. ज्ञानाचा उद्भव. विषय विरक्त जाया नाही अपपर. विषय विरक्त जाया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. काय ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, हरिरंगिनाची सगळी प्रमाणे तुम्ही पाहून घ्या. म्हणून त्यांनी दिव्य असणाऱ्या भूमिकेमध्ये वास्तव्य करणारे हे संत मायबाप आहेत. व्यापक असणाऱ्या स्थितीमध्ये गेलेले आहेत. त्यांचा त्यांनी देहभाव पूर्णपणे संपून गेलेला आहे. जगताकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा पूर्णपणे बदललेली आहे. ते जगताकडे जगत म्हणून पाहत नाहीत. आपण सगळे लोक जगताकडे जगत या दृष्टीने त्यांनी पाहतो. त्यांचा अनुभव जगताकडे पाहण्याचा काही वेगळाच असतो. महाराज काय अनुभव आहे महाराज सांगतात. हे हैसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशनी. महाराज वर्णन करून सांगतात ऐसा ज्याचा अनुभव, असा ज्याचा अनुभव आहे. काय अनुभव आहे? विश्वदेव सत्यत्वे. विश्व देवच आहे हा त्याचा अनुभव आहे. देह प्रत्यक्ष झाला देव हा त्याचा अनुभव आहे. अशा अनुभवावर जो स्थिर झालेला आहे ही त्याची दृष्टी आहे, ही त्याची नजर आहे. अशा नजरेवर व्यापक झालेला आहे. त्याला खाली उतरण्याचं काही काम शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा काम नाही काम निश्चळ द्रष्टा वै सोनिया. काहीच काम शिल्लक राहिलं नाही अशी त्यांची अवस्था आहे. आणि असं असून सुद्धा स्वतःच काहीच काम शिल्लक राहिलेलं नसताना सुद्धा, कोणत्याच प्रकारची गरज शिल्लक राहिली नसताना सुद्धा काय करतात? लोकांवर उपकार करतात. महाराज येथे उपकारासाठी आले घरे उपकार करण्याकरिता आले आणि जगावर त्यांनी उपकार करतात. काय करतात? या जगाला हलवून जाग करतात आणि जाग करून त्यांनी स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त. उठा जागे वारे आता वारे
जागे व्हा म्हणतात पुढा साधू संत सदा फुले इथं जाईल हा नरदेव मग कायचा भगवंत. स्वतःच काम साधलेलं आहे तरी सुद्धा जागल्याचं काम करतात. महत्वाची गोष्ट आहे जागल्यामध्ये जाग करणारा. म्हणून सर्वांच्या दारोदार जातात आणि विनवणी करून सर्व लोकांना जाग करतात. कशाच्या ठिकाणी जाग करतात? स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जाग करतात. त्यांना सांगतात की अरे तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात, तुम्ही ब्रह्म स्वरूप आहात. त्यांचा जीवपणा घालवतात आणि जीवपणा घालून त्यांना ब्राह्मी स्थिती प्राप्त करून देतात. म्हणजे नवीन जन्म देतात. हा महत्वाचा विचार. एकदा माणसाचा जन्म होतोच महाराज मायबापाच्या घरी. म्हणून तो जन्मच आहे आपला. जे जन्म देतात त्यांना मायबाप म्हणतात. हा महत्वाचा विचार आहे. पण आईबापाच्या घरी जन्म घेतल्यानंतर मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर संत जेव्हा जीवनामध्ये येतात ते संत त्यांनी स्वरूपाचा बोध प्राप्त करून देतात आणि स्वरूपाचा बोध प्राप्त झाला रे झाला की त्याच दिवशी त्याचा नवीन जन्म होत असतो. हा महत्वाचा विचार आहे. मग परत जन्म झाला म्हणल्यावर परत मायबाप असायला नकोत का? असायला पाहिजेत. मग पहिले मायबाप त्यांनी सामान्य भौतिक दृष्टीने जर पाहिलं तर शरीराला जन्म देणारे आहेत. पण बोध प्राप्त करून जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर ते पण संत मायबापच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून स्वतःची उंच स्थिती सोडून त्यांनी ते संत मायबाप होऊन त्यांनी अशा पद्धतीने येतात आणि जीवाचा त्यांनी उद्धार करून त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त करून देतात. हा त्यांचा महिमाच आहे. हे त्यांचं मोठेपणच आहे. पण असं मोठेपण ज्यांच्यामुळे त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं, ज्यांच्यामुळे मुक्त होता येतं, असे असणारे जे संत आहेत त्यांचे आपल्याला उपकार आहेत महाराज. मग त्यांचे उपकार आपल्या पोटात आपण त्यांनी साठवावेत आणि त्यांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता म्हणजे काय? केलेल्या उपकाराची त्यांनी जाणीव असणं आणि ती जाणीव त्यांनी आपण आपल्या ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या समोर त्यांनी वर्णन करून सांगण्याची तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत, तुमच्यामुळेच त्यांनी अशा. देव म्हणतो संतांच्या समोर तुमचे निब्बरा दिसत असे हे त्याच्यावर उपकार करायला जातात ना. म्हणून तुमच्यामुळे मी चांगला दिसतो, मी विटेवरती उभा आहे, सगळे लोक माझ्या पाया पडायला येतात. त्याचं कारण एवढंच आहे तुम्ही अभंग लिहिले, तुम्ही टंका वाजवला, म्हणून तुम्ही पिठो भक्तीचा डांगोरा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तुम्ही सगळ्या लोकांना सांगितलं हा भवसागर तरता पहिलं उभा राहता कटी करत ठेवून या. असं तुम्ही लोकांच्या समोर म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तरणेचा ऐसी अशी शरण जावे शक्ती जेवे नवंची. म्हणून ही सगळीची सगळी प्रमाण तुम्ही लोकांच्या समोर सांगितले. उभारीला हात जगे जाणविले मात देव बैसले सियासी हे तुम्ही लोकांच्या समोर सांगितलं. म्हणून तुमचे माझ्यावर उपकार आहेत. म्हणून तुमचे निब्बरा दिसत असे. कोण म्हणतं? देव म्हणतो. कोणाला म्हणतो? संतांना म्हणतो. म्हणजे देव सुद्धा संतांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करतो. तर ज्या जीवांचा उद्धार करण्याकरिता संत मायबाप आलेले आहेत त्या जीवाला संतांच्या समोर कृतज्ञता का व्यक्त करू नये महाराज? हा महत्वाचा विचार. पण जगद्गुरु तुकोबराय संतांचा हा महिमा जाणतात, संतांचं हे मोठेपण जाणतात आणि जाणून असल्या कारणाने त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता व्यक्त करतात आणि कृतज्ञता पूर्वक संतांना त्यांनी मायबाप म्हणून संबोधतात. महाराज वर्णन करून सांगतात तुम्ही संत माया
त्याने आपल्याला जर उपकार केला असेल तर मरेपर्यंत कृतज्ञ राहावं. ज्याला कृतज्ञता कळाली त्यालाच परमार्थ कळाला. खरं सांगतो, ज्याला कृतज्ञ होता आलं तोच खरा पारमार्थिक आहे महाराज. पारमार्थिक माणसानं काय कृतज्ञ असावं. गोडभर पाणी कोणी प्यायला दिला तर धन्यवाद म्हणल्याशिवाय राहू नये. धन्यवाद म्हणत राहावं. कोणी जर जीवनात आपल्याला मदत केली तर त्याच्या मदतीला जागं राहावं आणि त्याचे त्याचे उपकार आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावेत. कृतज्ञता आहे. म्हणून संतांचे उपकार, देव सुद्धा संतांनी एवढे उपकार करू शकत नाही महाराज. देव जरी असला काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता, सांगो आता, काय सांगो आता, संतांचे उपकार काय सांगो आता. मग निरंतर सागरी मग निरंतर सागरी काय गावी मुक्त स्थिती प्राप्त करून देतात, विचाराची स्थिती प्राप्त करून देतात. सामान्य गोष्ट नाही. म्हणजे येऊन त्यांनी एखादा मंत्र देतात असा विचार करू नका. मंत्रामध्ये अक्षर आहेत, त्या अक्षरांना तुम्ही उद्धरून जाणार नाही. त्या अक्षरांमध्ये बोध आहेत, त्या बोधाला उद्धरून जा. मग संत त्याने तुम्हाला अक्षर देतील असा विचार करू नका. संत तुम्हाला बोध देतील असा विचार करा. मग संत जो बोध देतात तो बोध जगात कोणीच देऊ शकत नाही. म्हणून संतांचे वचनवारी जन्म दुःख मिष्टान्न दुःख निवारण. त्यांच्या वचनात बोध आहे आणि तेच खऱ्या अर्थानं बोध करू शकतात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जीवाचं जन्म मरण घालवतात. सगळ्यात मोठं दुःख जर जगात होत असेल तर ते जन्म मृत्यूचं दुःख आहे. जन्म मरणाचं दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे. हे दुःख घालवण्याचे काम जर कोण करत असतील तर संत करतात. म्हणून मुक्त स्थिती प्राप्त करून देतात. नवीन जन्म जणू काही प्राप्त होतो. म्हणून त्यांना मायबाप अशी संज्ञा तुकोबराय देतात. तुम्ही संत आहात आणि फक्त संत आहात असं नाही, मायबाप आहात. तुम्ही संत मायबाप आणि फक्त मायबाप आहात असं नाही. जसे सामान्य मायबाप कृपा करतात तसे तुम्ही कृपा करणारे आहात. पण त्या सामान्य मायबापाची कृपा ही संसारापुरतीच मर्यादित असते. तुम्ही परमार्थिक मायबाप पिंड पाडियला माया जन्म मरण जाया पिंड पाळतात. म्हणजे पिंड म्हणजे शरीर, याला लहानचं मोठं करतात. कशा करतात? माया कालच्या कीर्तनात आपण ते ऐकलं. आपण म्हणजे जेवढे होते ऐकलं त्यांनी ऐकलं. मायबाप ते पिंड पाळलेला माया जन्म मरण जाया संत संग. म्हणून जन्म मरण जर घालवायचं असेल तर संत संगतीच महत्वाची आहे. आणि संत जन्म मरणाची परंपरा खंडित करून टाकतात. म्हणून त्यांचे उपकार आहेत. पण ते उपकारक आहेत. पण तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. तुमचं काय मी वर्णन करून सांगू? मी वर्णन करण्याच्या योग्यतेचा नाही. कोणीही संतांचं वर्णन करत जाऊ नये. त्याचं कारण असं आहे की त्यांचं वर्णन करण्याची पात्रता तर निदान आपल्या अंगात असेल. हा महत्वाचा विचार आहे. तुकोबाराय काय पतित म्हणजे पापी नाही. तुकोबाराय पापी नाहीत ना. पण तरी सुद्धा त्यांनी संतांच्या समोर गेल्यानंतर कसं बोलावं
ही भूमिका घेऊन जगाच्या समोर सांगतात कायमी पतित कीर्तिवान पतित म्हणतात स्वतःला. हा महत्वाचा विचार आहे. हे आपण म्हणायचं संतांच्या समोर गेल्यावर मी पापी आहे. मी त्यांनी तुमचं वर्णन करण्या इतक्या योग्यतेचा नाही. आता प्रत्येकाला स्वतःचं चरित्र माहित असतं म्हणायचं. स्वतः फक्त काय होतं शहाजूकपणा अडवा येतो आणि मग त्याच्यामुळे माणूस स्वतःला फार सज्जन समजतो आणि हे सज्जन समजूनच माती होते. हा महत्वाचा विचार आहे. मग आपण जे आहोत ना तेच आपण स्वतःला समजायला पाहिजे. हा महत्वाचा विचार. हे बघा आख्या कीर्तनात त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर कंबर बांधून राजवस स्वतःला मी खरकटे म्हणतोय की नाही काय तुम्ही ऐका. मग का म्हणतो मला कबुली द्यायची त्यांनी भावना ना. मी सगळ्यांच्या समोर कबुली देत नाही. कबुली देता आली पाहिजे. लोकांच्या समोर नाही देता आली मुळत जाऊ द्या. लोकांचं काही सर्टिफिकेट महत्वाचं नाही. निदान देवाच्या समोर देता यावे, निदान संतांच्या समोर देता यावी. मी अशी जिन्नस आहे, मी अशा प्रकारचा आहे, माझं चरित्र असं आहे, माझं व्यक्तिमत्व असं आहे, माझं वागणं असं आहे आणि मी जसा आहे तसा तुमचा आहे. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास नरे उदास माय बापा. मी जसा आहे तसा तुझा दास आहे. तू मला उदास धरू नकोस. तू माझा स्वीकार कर असं भगवंताला म्हणत जावं. मला महत्वाची गोष्ट सांगतोय. स्वीकार करणं पण महत्वाचीच गोष्ट आहे ना. म्हणून स्वतःच्या जीवनाचा स्वीकार करावा, स्वतःच्या चरित्राचा स्वीकार करावा, स्वतःच्या कर्माचा स्वीकार करावा, स्वतःच्या वागण्याचा स्वीकार करावा. म्हणून त्यांनी शहाजूकपणा आडवा येतो. म्हणून लोक त्यांनी कृतज्ञतेने वागत नाहीत. मी पापी आहे म्हणायला तुम्ही तयार नाही म्हणायचं. पुण्य केल्यानंतर लोक त्यांनी बॅनर छापतात आणि आमंत्रण देतात लोकांच्या समोर. पुण्य केल्यानंतर त्याला माऊंद म्हणतात. तीर्थयात्रेला जाऊन आल्यानंतर माऊंद केलं जातं. आता कोणी केलं असेल त्याला मी काय करू. पण तरी सुद्धा आता कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, कोणाच्या मापावर जाऊन काय करायचं नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे म्हणतात. आपण पुण्य केल्यानंतर लोकांच्या समोर डंका वाजवून सांगतो, पण आपण अंधारात पाप केल्यानंतर कोणाच्या समोर सांगत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून पाप सांगण्याची सुद्धा धमक लोकांच्या समोर त्यांनी असावी. हा महत्वाचा विचार आहे. पतित स्वतःला म्हणून त्यांनी घेत जावं. हे पतित म्हणणं फार महत्व. हे पतित म्हणणं उद्धाराचं साधन आहे. स्वतःला पतित म्हणून घेणे उद्धाराचं साधन आहे. संतांच्या समोर गेल्यानंतर तरी निदान स्वतःला पतित म्हणून घेत जावं. तुकोबराय पतित नाहीत तरी सुद्धा त्यांनी मला आपल्या सारख्यांकरता म्हणतात काय मी पतित कीर्ती वाणू. मी पतित आहे. काय तुमची कीर्ती वाणू. तुम्ही काय सामान्य आहात का. जडजीवांचा उद्धार करण्याकरिता तुम्ही आलात आणि अवतार धारण करून आलात. पुढे वर्णन करून सांगा. उद्धराया जन जडशी. पतित कीर्तिवानो. हे संत माय बाप हो, मी पापी आहे. मी तुमची काय कीर्ती वर्णन करून सांगू. पण मला एकच गोष्ट कळते. काय कळते. तुम्ही अवतार घेऊन आलेले आहात. कशाकरिता अवतार घेऊन आलेले आहात. उद्धराया जन जडजीव. घोड्या भागड्या लोकांचा उद्धार करण्याकरिता आलेले आहात. शब्दशः अर्थ सांगू का. जड शब्दाचा अर्थ होतो मूर्ख. जड शब्दाचा अर्थ होतो अज्ञानी. काय अर्थ होतो जड शब्दाचा. तसं जर शास्त्रीय परिभाषेत जड शब्दाचा अर्थ पाहायचा असला तर जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणावं. म्हणजे त्यांनी जडाची परिभाषा त्यांनी अशी आहे, जडाची व्याख्या अशी आहे. म्हणून जडजीवांचा उद्धार करता त्याचा अर्थ काय होतो. म्हणून जीव असे आहेत महाराज. मी कोण आहे हे त्यांना कळत नाही आणि हे समोरचे कोण आहेत हेही कळत नाही. हा महत्वाचा विचार आहे. सगळे देव नाहीत का. सगळे देवच देव आहेत महाराज.
पण लोकांना वाटतं की हे सगळे देव आहेत म्हणून का की त्यांना देव म्हणून ओळखत नाही. मग हे जे स्वतः त्यांनी देव आहेत हे तरी त्यांना कळतं का नाही. मग स्वतःलाही ओळखत नाहीत आणि दुसऱ्यालाही ओळखत नाहीत. ते जड आहेत, अज्ञानी आहेत महाराज. म्हणून त्यांनी अज्ञान कबूल करण्याकरिता सुद्धा फार मोठं काळीच लागतं. मला काहीच कळत नाही हे म्हणून घेण्याकरिता सुद्धा फार मोठं मन लागतं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. नाही तर अल्पज्ञानावरी गर्व शिरोमणी माझं होणे ज्ञानी कोण आहे. अल्पज्ञान थोडंच ज्ञान असतं महाराज, पण गर्व शिरोमणी असा गर्व त्यांनी तयार होतो. माझं होणे ज्ञानी कोण आहे, माझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ असा ज्ञानी आहे. आणि बरे ताठा कोणाची वाणी साधूची वेळा सोय करी. साधूची वेळा सोय करी अंगी बरी ताठा कोणाशी मानेना. अहंकार अंगामध्ये नवल अहंकाराची गोटी विशेष लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोपे कंटे नाना संकटे नाचवे. अहंकार त्याच्या मानगुटावर जाऊन अशा पद्धतीने बसतो. लोक अज्ञान कबूल करीत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी अज्ञान आपल्याजवळ आहे आणि आपण अज्ञानामुळेच खऱ्या अर्थाने या जन्म मरणाच्या परंपरेमध्ये अशा पद्धतीने फिरतो आहोत. शरीर दुःखाला कारण जर त्याने कारणाची परंपरा आपण विचार साधत पाहतो ना महाराज. काय काय परंपरा दुःखाला कारण कोण? शरीर. शरीराला कारण कोण? पाप म्हणजे धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. धर्माला कारण कोण? रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण? भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण कोण? अज्ञान. मग अज्ञानच त्यांनी दुःखाला कारणीभूत आहे. हा महत्वाचा विचार आहे. अज्ञान म्हणजे जडत्व. अज्ञानामुळे त्यांनी आपण सर्वजण दुःख भोगतो. तुम्ही ऐकलं ना सगळ्यांनी. परत सांगू का? दुःखाला कारण कोण? शरीर. शरीराला कारण कोण? धर्म म्हणजे पाप पुण्य. धर्माला कारण कोण? रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? भेद ज्ञान. भेद ज्ञानाला कारण काय? अज्ञान. ही शृंखलाच आहे. अज्ञानापाशी सगळ्या गोष्टी येऊन त्यांनी आणतात. म्हणून आपल्याजवळ अज्ञान आहे म्हणून आपण त्रासात आहोत. मग संत येऊन काय करतात? उद्धराया जन जड जीव. जड म्हणजे अज्ञानी असणाऱ्या जीवांचा उद्धार करतात. ज्यांच्याजवळ अज्ञान आहे त्यांचं अज्ञान घालवण्याकरिता प्रयत्नशील अशा पद्धतीने असतात, येतात आणि येऊन त्याला आंजारून गोंजारून त्यांनी आपलंसं करतात. खरं तर सगळ्या लोकांना बरेच परमार्थात आलेले लोक असे आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. सगळा जन्म निघून जातो, अख्खा जन्म जातो स्वतःला पारमार्थिक म्हणून घेता घेता. जर ऐकाच पुढंच तुम्ही स्वतःला पारमार्थिक म्हणून घेता घेता, स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेता घेता, स्वतःला वारकरी म्हणून घेता घेता संपूर्ण जन्म निघून जातो. पण काहीच पदरात पडत नाही, अज्ञान निघून जात नाही. मोक्ष मिळवण्याचा अट्टहास त्यांनी करताना दिसत नाहीत. त्यांना देवाच्या प्राप्तीकरिता सुद्धा त्यांनी कधी अट्टहास करताना ते लोक दिसत नाहीत. फक्त स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतात एवढंच त्यांचा शिक्काच असतो. मला मी पारमार्थिक आहे. मिळकत तर काहीच नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी मिळकत महत्वाची आहे. तुम्ही मिळवलंय काय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला किती पारमार्थिक समजता त्याच्यापेक्षा परमार्थात तुम्हाला मिळालंय काय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणायला तर कुणी पण म्हणेल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणणं वेगळं. म्हणजे त्यांनी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी नाव काय येतं बायकोला? सौभाग्यवती. आणि लग्न झाल्यावर कधी नांदायला गेलीच नाही. खरं सांगा काय कामाची सौभाग्यवती आहे? म्हणजे झालं लग्न, बोहल्यावरून खाली उतरली माहीच नाही, घराचं सासरचं तोंडच पाहिलं नाही. सौभाग्यवती नाही का? आहे. पण ती काय त्या संसारातल्या काही कामाची आहे का? अजिबात नाही. तसे काही लोक माळ घालतात गळ्यामध्ये. एकदा घातली नाही घातली परत म्हणून त्यांनी परमार्थातलं काहीच करीत नाहीत. फक्त मी माळकरी आहे, फक्त मी गळ लावतो, फक्त मी त्यांनी वारकरी आहे एवढंच त्यांना माहित असतं. डंका वाजून लोकांच्या समोर सांगतात फक्त आपण वारकरी आहे, आपण गळ्यात माळ घातलेली आहे. आणि तो साधन काय केलं हे जास्त महत्वाचं आहे. जन्मभर साधन केलं नाही, नांदलीच नाही आणि सौभाग्यवती आहे. काय तिचा उपयोग आहे? म्हणून फक्त माळा घालून सौभाग्यवती होण्यापेक्षा नांदून त्यांनी सौभाग्यवती व्हावं हे जास्त महत्वाचं आहे. साधन करावं आणि ते साधन जास्त महत्वाचं आहे. काय साधन करावं असं जर त्यांनी म्हणत असाल तर त्यांनी संतांची संगती करावी. याच्यापेक्षा वेगळं कोणतं साधन मोठं नाही. म्हणून संतांची संगती करावी, त्यांची सेवा करावी आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी अशा पद्धतीने बोध प्राप्त करून घ्यावं. ते बोध प्राप्त करून देतात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जानकी उतारो प्राणियाचा बहिणाबाई वर्णन करून सांगतात. संत होती खरे भवार वितारो
जाणते उतारू कानियाचा कासे लाविता ते निष्ठेची बळे नेता ते कृपाळ पहिलं तिराला त्यांनी घेऊन जातात. म्हणून संत अशा पद्धतीनं जीवावर करणारे आहेत, जडजीवाचा उद्धार करणारे आहेत, आज्ञानी जीवांचा उद्धार करण्याकरिता येतात. त्याला त्यांनी जवळ घेऊन अशा पद्धतीने समजून सांगतात आणि मग त्यांनी हळूहळू तो आज्ञानी जीव त्या वृत्तीवर येतो आणि वृत्तीवर आल्यानंतर त्याला कळतं अरे मी आजपर्यंत जे करत होतो ते चुकीचं करत होतो आणि आता त्यांनी मी काय करायला पाहिजे, मला दिशा प्राप्त झालेली आहे असं त्याचं जीवन अशा पद्धतीने बदलून जातं. ही विशेष गोष्ट संतांच्या संगतीत घडत असते. महाराज कितीतरी दुराचारी असे आहेत की फक्त संतांचा संग झाला जीवन त्यांनी बदलून गेलं. वाल्या कोळ्याचं नाव लोकांनी ऐकलंय की नाही, नारदांची घडीवर संगती झाली. म्हणजे अर्धक्षण घडे संतांची संगती, अर्धक्षण जरी संतांची संगती घडली तरी सुद्धा जीवन परिवर्तन होऊ शकतं एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. त्यांचं वलय निर्माण झालेलं असतं. त्या संतांच्या वलयात आपण गेलो की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते. हा महत्वाचा विचार आहे. संतांच्या संगतीत जाऊ नये ज्याचं त्यांनी जीवन परिवर्तित होत नसेल ते कुचर हरभऱ्याच्या दाण्यासारखे असे ते कशाला शिजत नाही. 4 शिट्ट्या केल्या तरी तशीच असतात. असं देखील त्यांचं जीवन असतं. काही कामाचे लोक काही त्यांनी नसतात. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज संतांच्या संगतीत त्यांनी जावं, साधन करावं. काय करतील, आज्ञान घालून टाकतील. पण आज्ञान घालवण्याकरिताच येतात. हा त्यांचा विशेष असणारा भाव तुकोबारायांनी वर्णन करून सांगितला. अजून काय काय करतात असं जर म्हटलं तर ते जगामध्ये त्यांनी सुख वाढवतात, भक्ती वाढवतात, भाव वाढवतात आणि भगवंताचं नाम वाढवतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे सुख वाढवण्याकरिता येतात. सुख वाढवतात. लोकांना सुखच पाहिजे असतं. म्हणून त्यांनी सुख कोणत्या ठिकाणी आहे हे पण कळलं पाहिजे ना. बरेच प्रमाणात तुम्हाला देता येतील, मला पण म्हणता येतील. बरेच प्रमाण आहे. मला कळालं ते फार प्रमाणात सुखाविषयी मला सांगता येतील. पण सुखाची निर्दिष्ट व्याख्या मौलिक ज्ञानोबारांनी केली. ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेथ जीव होय तया नाम सुख. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं याचं नाव आहे सुख. म्हणून जीवाला हे कळणं की मी त्यांनी जन्मणारा नाही, मी मरणारा नाही, मी आत्मा आहे. आत्मा जन्माला येत नाही. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुता न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भूया अयो नित्य शाश्वतोऽयं पुराणो यान्यते हन्यमाहेश्वरे न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाहेश्वरे. हे आत्मस्वरूपावर अशा पद्धतीने आरूढ होणं दया नाम सुख हे खरं सुख आहे. तुम्ही काय करतात, वाढावया सुख म्हणजे येतात जीवाला आत्मज्ञान प्राप्त करून देतात. लोकांना आत्मज्ञानाशी काय घेणं देणं पडलं नाही.
पगार मिळतोय, भाकरी चालू आहेत, भांडे घासायला लागत नाहीत, घरी त्यांनी भांडे घासून होतात, दोन्ही धुवून होतात, बरं आयती भाकरही खायला मिळते, बरं झोपाच्या टायमाला झोप येते, नको म्हणलं तरी येते. अशा सगळ्या गोष्टी टेचित चालू आहेत. काय गरज आहे का आत्मसुखाची, काय गरज आहे का आत्मज्ञानाची, कोणाला गरज का वाटत नाही आत्मज्ञानाची, सगळ्या गोष्टी तिथे तिथं चालू आहेत. पण एक गोष्ट मला म्हणायची, तुम्ही ऐकताय ना, झोपलेले लोक पण ऐकतात, तसं काही नाही. तात्पर्य माझं एवढंच आहे सांगण्याचं की ही तेच किती दिवस राहील, ही तेच किती दिवस राहील. फार दिवस नाही राहत माणूस. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत फार तर फार माणूस टेचित राहू शकतो. पण याच्यात येऊन जर साधन केलं नाही, याच्यात येऊन जर मुक्त होण्याचा विचार केला नाही, तर पुढचा जन्म बैलाचाच मिळतो. कशाचा? बैलाचा. नाही बैलाचा मिळतो, कुत्र्याचा तरी मिळतो. कशाचा? प्रमाण सांगू का? ओले गाढव कुत्रा या जन्मात आल्यानंतर जर साधन केलं नाही, या जन्मात आल्यानंतर जर परमार्थ केला नाही, तर गाढव नाही तो कुत्राच, दुसरं काहीच पर्याय नाही. मला गोने गाढव कुत्रा म्हणजे असं रेकून का म्हणतोय मी, भावने मला शिकवलंय मला ते, म्हणजे कोणत्या शब्दाला वजन द्यायचं ते त्यांच्याकडे होते मला वजन ते, मग ते त्यांच्या शब्दात गोने गाढव कुत्रा म्हणजे कुत्रा झालं का बरं का, दोनच प्राण्यांची नाव घेतले मला. जास्त होणे हत्ती असं नाही म्हणते ते, होणे गाढव असंच म्हणले का बरं. जन्म वजे वाहता वाहता लोक घालवतात, संसाराचे वजे वाहता वाहता जन्म संपूर्ण घालवतात. वजे वाहण्याचं काम फक्त आणि फक्त गाढवच करतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गाढवासारखे जन्मभर वजे, देव म्हणतो वेळा तुला माणसाचा जन्म दिला आणि गाढवासारखे वजे वाहत राहिला, माझी चूक झाली, मग देव पुढच्या जन्मी चूक सुधारून घेतो आणि म्हणतो तू ह्याच लायकीचा आहेस, तुला गाढवच केलं पाहिजे, गाढवच होतो मला. महत्वाचं कुत्रा का बरं म्हणले? कुत्रा हा राखणदार असतो. बरेच लोक त्यांनी चरणा कीर्तन म्हणतो राखायलाच कोणी नाही, घर राखणदार कोणी नाही, म्हणून राखण करण्याचं काम कुत्रा करत असतो. लोक जन्मभर संसाराची राखणदारी करतात आणि मरतात. देव सुद्धा विचार करतोय राखण करण्याच्याच योग्यतेच आहे, याला कुत्रा गेलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आणि गाढवाचे, कुत्र्याचे, बैलाचे काय हाल आहेत आता सध्या जरा जगात डोकून पहा म्हणजे कळेल. हा महत्वाचा विचार आहे. पण या जन्मात जर साधन केलं नाही, या जन्मात जर त्यांनी स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेतला नाही, या जन्मात जर आपण मुक्त झालो नाही, तर गाढव कुत्रा होऊन दुःख भोगावं लागेल. उद्या दुःख भोगण्यापेक्षा त्यांनी आज सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून त्यांनी हे हरीचं चिंतन अशा पद्धतीने करावं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, सुखी व्हावं महाराज. कोणतरी वाढावं या सुख म्हणजे ज्ञान देऊन अशा पद्धतीने सुखी करतात. त्याच्यासारखं सुख जगात दुसरं कोणतं नाही. म्हणून हे सुख वाढवण्यातील त्याच्यात वाढावं या भक्ती, भगवंताची भक्ती वाढवतात. म्हणून खरं सुख त्यांनी महाराज प्राप्त झाल्यानंतर काही करायचं शिल्लक राहत नाही. मग तो काय करतो? भगवंताच्या भक्तीत स्वतःला अशा पद्धतीने तल्लीन करून टाकतो. ही भक्ती त्यांनी विलक्षण आनंद देणारी आहे. आनंद शब्द त्यांनी विषयाविषयी बोलला जाऊ शकतो, पण जीवनमुक्तीच्या आनंदाला विलक्षण आनंद असं त्यांनी म्हटलं जातं. म्हणून भक्तीमध्ये त्यांनी विशेष असणारा आनंद आहे. म्हणून त्यांनी भक्ती वाढवण्याचं काम करतात आणि त्यापेक्षा त्यांनी मला भाव वाढवण्याचं काम करतात. भाव कशाचे? वांग्याचे भाव वाढतात, मग बटाट्याचे भाव वाढवतात. असे त्यांनी भाव वाढवत नाहीत. ते भाव वाढवतात म्हणजे अंतःकरणातला भगवंताविषयीचा भाव वाढवतात. अनेक प्रकारचे भाव आहेत. आपण त्यांनी कोणत्या भावात आहोत हे आपण त्यांनी तपासून पाहू शकतो. एक भाव आहे एक नंबरचा, त्याला म्हणायचं देहभाव, शरीर भाव. आज प्रमाण आहे तयार ते शरीर भाव नासती काय ओवी आहे ती काय असं शरीर भाव, देह भाव. म्हणून त्यांनी देह भाव हा डाऊन लेवलचा भाव आहे, पण सगळ्यात खालचा भाव आहे देह भाव. त्याच्यापेक्षा जरा वरचा भाव आहे जीव भाव. हे विचारानं कळतो बरं, अक्कल लावल्याशिवाय हे कळत नाही. लोक कुठे आठवा लावतात, त्याच्यामुळे या मुद्द्यावर येत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. स्वतःला देह समजणं याचं नाव आहे देह भाव. त्याच्यापेक्षा थोडं उंच गेला स्वतःला जीव समजणं, याला जीवभाव म्हणतात. त्याच्यापेक्षा थोडा उंच गेला स्वतःला आत्मा समजणं, याला आत्मभाव म्हणतात. त्याच्यापेक्षा थोडा उंच गेला की स्वतःला ब्रह्म समजणं, याला ब्रह्मभाव म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज थोडा उंच गेला आणि भगवंताची भक्ती जर करू गेला तर त्याला दास भाव म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे महाराज. मग सोहम भाव प्रतीती प्रगट होय, ह्या त्या ओवीचं पुढचं तै शरीर भाव नासते आणि त्याच्यात शेवटचं तुकडं मधलं मला आठवत नाही. पण सोहम भाव प्रतीती प्रगट होय, सोहम म्हणजे ते ब्रह्म मी आहे.
या भूमिकेत जातो. ही ज्ञानाची भूमिका झाली, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी भूमिका आहे दासोहम, मी दास आहे. पण भगवंताचं दास होणं हा सुद्धा भाव आहे, दास्य भाव आहे. पण दास्य भावामध्ये त्यांनी आवड करून देतात वाढावया सुख भक्ती भाव आणि त्यापेक्षा धर्म. धर्म त्यांनी समजून सांगतात, स्वतःचा धर्म सांगतात. धर्म शब्दाचा अर्थ हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशी कोणतीच त्यांनी करू नका. धर्म शब्दाचा अर्थ करा स्वधर्म. पण स्वधर्म वाढवितात हा महत्वाचा विचार आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावा. स्वतःचा धर्म त्यांनी अशा पद्धतीने सांभाळावा आणि धर्मानुसार आचरण करावं हे सांगण्याकरिता संत अट्टहास करतात. म्हणजे स्वतः धर्माचं पालन करतात. महाराज वर्णन करून सांगतात हे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हे पाखंड खंडन याची मागणी काम बीजवाड हवी नाम. धर्माचं पालन करण्याकरिता संत अट्टहास करतात. स्वतः धर्ममय जीवन जगतात. त्यापेक्षा जो स्वतः धर्ममय जीवन जगतो तोच दुसऱ्याला धर्म सांगू शकतो. मग हा मुद्दा आपण ऐकलेला आहे. परत एकदा कान उंच करून ऐका. दुसऱ्याला धर्म कोण सांगू शकतो? जो स्वतः धर्मानुसार आचरण त्यांनी करतो आहे त्यालाच दुसऱ्याला धर्म सांगण्याचा अधिकार आहे. पण संत मायबाप स्वतः धर्ममय जीवन त्यांनी जगतात आणि मगच जगाला त्यांनी धर्माचा उपदेश करतात. म्हणून धर्म वाढवण्याचं काम संत मायबाप करत असतात. आणि मग या सगळ्या गोष्टींना मूळ कारण जर कोणतं असेल म्हणजे सुख वाढवण्याकरिता मूळ कारण काय असेल, भक्ती वाढवण्याकरिता, भाव वाढवण्याकरिता, धर्म वाढवण्याकरिता जर मूळ कारण कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. महाराज नामाचा आश्रय केला की आपोआप त्यांनी सुख वाढेल. नामाचा आश्रय केला की आपोआप अंतःकरणातली भक्ती वाढेल. नामाचा आश्रय केला की पोटातला भाव सुद्धा वाढेल. हा महत्वाचा विचार आहे. भावच जर नसेल भक्तीमध्ये तर भक्ती करून काय उपयोग आहे? लोक रोज देवपूजा करतात. बरेच लोक देवपूजा करणार आहेत. म्हणजे काय करतात? सगळे देव घ्यायचे आणि घंगाळ्यात घालायचे आणि घंगाळ्यात घालून चांगले खंगाळायचे आणि खंगाळून त्यांनी महाराज कालचा गंध पुसून टाकायचा आणि आजचा नवीन गंध लावायचा. बरं तो लावताना तरी काही नित्याचा लावायचा का? असा त्यांनी गंध घ्यायचा आणि लावायचा त्याच्या नाकात, डोळ्यात, तोंडात कुठे जाऊ घेणं देणं नाही. फक्त गंध लावण्याशी मतलब आहे. पण अशा पद्धतीने त्याला गंध लावून टाकायचा. का असं होतं? त्याचं कारण त्याची भक्ती नाही का? आहे. फक्त त्याच्यात काय नाही? त्याचं नाव आहे भाव. भाव जर असता तर आपल्या कपाला कसा फुकून फाकून लावा लागतो तसा देवाला सुद्धा त्यांनी म्हणाल नाजूक साजूक अशा पद्धतीने गंध लावलं जाईल. किंवा जेव्हा भाव असेल तेव्हा असं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. 3 मिनिटं राहिले फक्त महाराज थांबलं पाहिजे वेळेत. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला एवढा इमानदार कधी असं म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम तसा अशा पद्धतीने वाढवतात. हा त्यातला भाव आहे. आणि हे सगळं करण्यात कसं जीवन जगतात ना तर ते चंदनासारखं स्वतःचं जीवन घासतात आणि जगाला अशा पद्धतीने मधुगंध देतात. अभंगाचं शेवटचं चरण तो गावडी गुण तुम्ही
तैसे तुम्ही जडी संत जन तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. चंदनाच्या अंगात जसे गुण आहेत 2 गुण सांगतो, 3 गुण सांगतो. एक आहे झिजणं, पहिला गुण घ्या. दुसरा आहे सुगंध देणं आणि तिसरा आहे शीतलता देणं. 3 गुण चंदनाच्या अंगात विशेष आहेत. तसे संतांच्या अंगात पण 3 गुण आहेत जे जगाकरता झिजतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे झिजतात. हा चंदनासारखाच गुण आहे. ते त्यांनी महाराज जगाला सद्विचारांचा सुगंध देतात. हा त्यांनी संतांचा गुणच आहे, चंदनासारखाच गुण आहे महाराज. आणि ते जीवाला त्यांनी शीतलता प्राप्त करून देतात. त्रिविध तापानं तापलेला जरी जीव असला आणि संतांच्या संगतीत जर अशा पद्धतीने गेला तर ते त्याला शांत करतात. म्हणून तापली चंदन नियोगितो फुली श्री गुणदेव गाडे संत संग. संतांची संगती ही त्यांनी 3 तापांचा नाश करणारी आहे. ताप घालवणारी संतांची संगती आहे. म्हणून चंदनाची उपमा संतांना अशा पद्धतीने देतात. असे संत त्यांनी अवतीर्ण होत असतात. म्हणून आजपासून 400 वर्षापूर्वी त्यांनी श्री संत दादा स्वामी म्हणजे नरहर सिद्ध स्वामी त्यांनी प्रगट झाले. त्यांनी नाथांकडून अनुग्रह प्राप्त करून घेतला. नाथ महाराज म्हणजे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराज वयोवृद्ध असताना आणि नरहर सिद्ध हे बालवयात असताना त्यांची भेट झाली. म्हणजे हे बालक अवस्थेत असताना वयोवृद्ध असणाऱ्या नाथ महाराजांची दादा स्वामींना भेट झाली. दादा स्वामींना त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला एकनाथ महाराजांकडून. आणि मग त्यांनी जीवन अशा पद्धतीने दिव्य झालं. भगवंताची उपासना घरामध्ये नरसिंह भगवंताची अशा पद्धतीने चालत आलेली आहे. आणि हा त्यांचा कुळाचार आहे. म्हणून नरसिंहाची भक्ती अशा पद्धतीने करतात. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी तीर्थयात्रा भ्रमण केलं. त्यांचं चरित्र त्यांनी दत्तप्रबोध नावाचा जो ग्रंथ आहे या दत्तप्रबोध ग्रंथामध्ये त्यांनी निमराज महाराजांचं चरित्र आहे. निमराज महाराज म्हणजे देव दैठणला असणारे निमराज महाराज. त्या निमराज महाराजांना दादा स्वामींनी अनुग्रह दिला असं त्यांनी त्या चरित्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी निमराज महाराजांना अनुग्रह दिला. निमराज महाराजांचे गुरु हे दादा स्वामी ज्यांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतो आहोत. म्हणून देव दैठण मध्ये दादा स्वामींचं पण एक मंदिर आहे. त्यांचे बरेच मंदिर आहेत. त्या मंदिरांमध्ये एक मंदिर दादा स्वामींचं पण आहे. आपल्या गुरुची सेवा घडावी म्हणून दादा स्वामींचं मंदिर तिथं त्यांनी अशा पद्धतीने बांधलं. आणि त्यापेक्षा गुरुची सेवा करण्याकरिता या उत्सवामध्येच अशा पद्धतीनं निमराज महाराजांची जी परंपरा जे वंशज आहेत इथे येऊन त्यांनी अशा पद्धतीने कीर्तन करत आणि कीर्तन करून अशा पद्धतीने सेवा करत अशी त्यांची परंपरा बऱ्याच काळापर्यंत सुरू होते. पण असं दादा स्वामींचं त्यांनी चरित्र आहे. म्हणजे इसवी सन 1690 साली त्यांनी पिता पुत्रांनी म्हणजे दोघा बाप लेकांना त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. ती समाधी गावातच आहे, नदीच्या पलीकडच्या बाजूला आहे. म्हणून समाधी त्यांनी बाहेरच्या बाजूला आपण ज्यावेळेला मंदिरात जातो 2 महादेवाच्या पिंडी पाहायला मिळतात. कदाचित तिथून समाधीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा. म्हणून 2 पिंडी बाहेर आहेत. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी शेजारी 2 समाध्या त्यांनी पाहायला मिळतात. त्या समाध्यांमध्ये दिव्य असणारी ऊर्जा आहे आणि ती त्यांनी सर्व लोकांना चेतना चांगल्यापैकी जाणवते. ज्याला साधना करायची असेल, ज्याला उद्धार स्वतःचा करून घ्यायचा असेल त्यांना तिथं त्यांनी साधना आपण करू शकता. बरीच मंडळ त्यांनी तिथं साधना करत आहेत आणि त्या ऊर्जेचा त्यांनी अनुभव सुद्धा बऱ्याच लोकांना येतो आहे. पण अशा पद्धतीने जिवंत समाधी आपल्याला तिथं त्यांनी पाहायला मिळते. म्हणून मग आपण संक्षिप्त रूपाने त्यांचं चरित्र पाहिलं की चेहस्ती खानाला सुद्धा ज्यांनी नाकारलं त्याच्या समोर बाण नेऊन ठेवलं. मग तपश्चर्या करण्याकरिता 12 वर्ष जंगलात जाऊन बसले
भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांचा हट्ट म्हणून भगवान गावापर्यंत आले. म्हणून त्यांनी नरसिंह भगवान इथं असण्याचं कारण फक्त दादा स्वामी आहेत, त्यांची समाधी त्यांनी तिथं आहे. आता उद्या काय होईल, देव मंदिरात आहे, छोटी मूर्ती सगळ्यात वरती आपल्याला पाहायला मिळते. जरा दर्शन जाताना घ्या तुम्ही सर्वांनी, बाहेरून आलेल्या लोकांना सांगतो. वरती जी छोटी मूर्ती आहे ती मूर्ती त्यांनी सामान्य नाही, ती स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे त्यांनी तो दगड जो मोठा बाळभंडी नावाचं ठिकाण आहे त्या दगडावर शेपूट मारलं, ते दगड त्यांनी फुटला, त्यांची समाधी उत्थान झाली. मग विचारलं काय पाहिजे, म्हणे तुम्ही माझ्या घरापर्यंत चला, गावातल्या सगळ्या लोकांचा उद्धार करा. म्हणून त्यांनी निघाले. मोठा गडगडाट ऐकू आला, मागे पाहिलं, नदीच्या पलीकडच्या बाजूला म्हणून थांबले देव तिथेच. म्हणे आता पुढे येणार नाही. मग व्याकुळ झाले, म्हणे देवा घरापर्यंत यायचं होतं. म्हणे असं कर, जिथं मी थांबलेलो आहे तिथे एक आड तयार कर, त्या आडामधून दुधाच्या उकळ्या येतील, त्याच्यातून एक मूर्ती तुला मिळेल, ती मूर्ती घे आणि तुला जिथं स्थापन करायचं तिथं स्थापन कर. म्हणून त्या आडामध्ये खरोखर दुधाच्या उकळ्या आल्या, त्याच्यातून मूर्ती अशा पद्धतीने प्रगट झाली आणि ती मूर्ती दादा स्वामींनी याच स्थानावरती आणून बसवलेली आहे. हे त्यांचं देवघर आहे. म्हणून त्यांनी ती स्वयंभू असणारी मूर्ती सगळ्यात वरती आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते. मग त्यांनी भक्तांनी असा निर्णय केला की वर्षातून एकदा देवाला भक्ताच्या भेटीकरता घेऊन जायचं. पण उद्याचाच एक दिवस असा आहे की वर्षातून एकदाच देवाला मंदिराच्या बाहेर आणतात. वर्षभर देवाला हात लावता येत नाही. देवाला फक्त पूजा करणारा त्यांनी मनुष्य तिथे जाऊ शकतो, दुसऱ्या कोणाला आतमध्ये जाण्याला परवानगी नाही. आणि वर्षातून एकदा देवाला बाहेर आणतात आणि मग पालखीत देवाला घालून त्यांनी वाजत गाजत संतांपर्यंत घेऊन जातात आणि 2 समाध्यांच्या मध्ये आसन घालून देवाला तिथे विराजमान करतात. आणि मग तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे उघडा मग त्रिवेणीचा तो दिव्य असणारा सोहळा प्रत्यक्ष डोळे भरून सर्व लोकांना पाहता येतो. आणि मग देव सगळ्या लोकांना उपकृत करण्याकरिता गावामधून अशा पद्धतीने मिरवणूक होते आणि मग सूर्योदयाच्या वेळेला ती पालखी पुन्हा मंदिरामध्ये येते आणि मग देवाला पुन्हा अभिषेक करून प्रतिष्ठित केलं जातं. अशी असणारी इथली परंपरा आहे. म्हणजे श्रेष्ठ असणारी ही परंपरा. म्हणून स्वयंभू मूर्तीचं दर्शन जर कोणाला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर उद्या त्यांनी आवर्जून त्यांनी यावं आणि येऊन त्यांनी भगवंताच्या मूर्तीला स्पर्श करून अशा पद्धतीने नमस्कार करावा. ते पण मोठं भाग्याचं लक्षण अशा पद्धतीने असेल. असं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. पण ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सेवा करतो त्यांच्याविषयी 4 शब्द या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांनी संतांच्या चरणी दादा स्वामींच्या चरणी समर्पित करून थांबूया आणि मोठ्या प्रेमाने त्यांचं नामचिंतन करूया. ते कसं सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले सरी तू बसले आहेत, ते जागेवर बसले तरी पण सिस्टीम मधून चालत होती, त्यांचे पण धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी अतिशय श्रद्धेने चिंतन श्रवण केलं. सर्वांचे धन्यवाद. आज दुग्ध शर्करा योग म्हणून त्यांनी सांगतो विशेष गोष्ट आहे की हरिभक्तीपरायण आदरणीय श्री उपिन मा या ठिकाणी आलेले आहेत, ज्या त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर बसून त्यांनी कीर्तन ऐकतात. त्यांचा परिचय सर्व लोकांना नाही, पण त्या फार पारमार्थिक असणार, शुद्ध निर्मळ असणार त्यांचं जीवन आहे. गुरुसेवेत व्यतीत केलेलं जीवन आहे. भगवत कृपेनं भारावून गेलेलं त्यांचं जीवन आहे. त्यांची संगती सहजासहजी सर्व लोकांना प्राप्त होत नाही, पण आपल्या भाग्यानं कर्नाटकातून बेळगाव मधून इथं त्यांनी आलेले आहेत आणि 4 दिवस त्यांनी आपल्याकडे थांबणार आहेत. म्हणजे त्यांचा या ठिकाणी मुक्काम अशा पद्धतीने होणार आहे. पण आज उपिन मानची पण संगती आपल्या सर्वांना या माध्यमातून त्यांनी घडली. दुग्ध शर्करा योग आहे, त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद करतो. त्यांना मुद्रा विज्ञान फार चांगल्यापैकी करतं. म्हणजे बऱ्याच लोकांना कोणाला कोणत्याही प्रकारची व्याधी असू द्या, कोणता त्रास असू द्या, कोणता रोग असू द्या, फक्त मुद्रा आणि काही औषधं अशा पद्धतीने सांगून त्याला ते ट्रीटमेंट अशा पद्धतीने देतात आणि फक्त इथंच देतात असं नाही. मगाशीच आम्ही पाहिलं बरोबर 7:30 वाजता अमेरिकेहून फोन आला होता आणि तिथं त्यांनी अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. 1 तास मार्गदर्शन करत होत्या. विशेष गोष्ट आहे. सामान्य जरी तुम्हाला वाटत असेल माझ्या बोलण्यातून तरी तेवढं सामान्य ते नाही. चांगल्यापैकी ट्रीटमेंट देऊन बरेचसे आजार त्यांनी बरे केलेले आहेत. तुम्हाला प्रचार करतोस का, पण जर एखाद्या खरोखरच व्यथित त्रासात कोणी मनुष्य असेल तर तो त्यांच्याशी संपर्क करू शकतो. त्याला अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून आरोग्य प्राप्त होऊ शकतं. असो झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी मला जय विठ्ठल करायच्या आधी सूचना सांगाव्यात नाही का थांबायचं.
चांगलं. उद्याचं काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण आदरणीय श्री अशोक काका महाराज यांचं अशा पद्धतीने होणार आहे. त्याची वेळ संध्याकाळी 4 वाजताची असेल. 4 ते 6 असं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर त्यांनी ठरल्या नियमाप्रमाणे ललित म्हणजे आपण त्यांनी जे खेळ करतो, खेळ खेळतो, गोपाळांचे खेळ त्यांनी होतात. पाहण्यासारखा कार्यक्रम असतो, विशेष असणारा कार्यक्रम असतो म्हणून खेळ अशा पद्धतीने होतील. त्याच्यानंतर त्यांनी बरोबर आरती 8 वाजता, उद्या आरती नाही, 8:30च्या दरम्यान पालखी या ठिकाणी. हा, मग पाटलांची सूचना होती की लवकर निघायचं, लवकर पोहोचायचं. तरी पण 8:30च्या दरम्यान या ठिकाणाहून पालखी अशा पद्धतीने 9 वाजता पालखी या ठिकाणाहून निघेल आणि मग आपण सर्वजण देवाबरोबर संतांच्या भेटीपर्यंत अशा पद्धतीने जाऊ. बाकी काही सूचना मध्यंतरीच्या? थोडस उद्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते काही पण. कदाचित आपल्याला पालखी गावकऱ्यांना सूचना आहे थोडीशी की कदाचित आपण गावातून ठेवलेला जागोजागी न थांबता डायरेक्ट आपण इथपर्यंत गावातून फक्त मिरवणुकीने येणार आणि या ठिकाणी थांबून आपण रात्रभर बाहेर थांबणार. शासनाचे नियम पाळून जर तुम्ही सोशल डिस्टन्स पाळून जर भजनामध्ये सगळे भजने बसत असतील तर कोणीच तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. जर गर्दी झाली काय तर आपल्याला अडचण येऊ शकतात. आता दरवर्षीचा अनुभव आहे आपल्याला, काय लोक काय कुठून पडत नाही, जेमतेमच लोक असतात. म्हणजे मला एक गोष्ट सांगायची की बाबांची कीर्तन इथं होत होते त्यावेळेला, किंवा इथं सप्ताह होत होता. आम्ही लहान असताना त्यावेळेला जागा पुरत नव्हती लोकांना बसायला. आणि आज अशी कंडिशन आहे की गावातले लोक बोटावर मग नाही इतके आहेत, हे बाहेरच्या लोकांनी मंदिर भरलंय. हे लक्ष देऊन ऐका मी काय सांगते. म्हणून लोकांना तेवढी आस्था काय राहिली नाही, तेवढं प्रेम राहिलं नाही, तेवढं आदरही राहिला नाही. ही काळाचा महिमा आहे, युगाचा त्यांनी महिमा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू आहेत. ज्याला जमतंय त्याने करावं, ज्याला नाही जमत त्याने त्याचा नाईलाज आहे. म्हणून काही पण गर्दी होणार नाही, काय होणार नाही. उद्याची वेळ आपण उद्या त्यावेळेला त्यांनी पाहू आणि त्या पद्धतीने साधू करू. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणी थांबू. परंपरा खंडित करू नये, परंपरा बोलू नये. म्हणून तुमचं सूर्योदयाला आतमध्ये यायची परंपरा विठ्ठल